प्रभूची स्तुती व माझं नाव आहे पास्टर राजेश के सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत हो. आपण जाऊया इब्रिकरास पत्र अध्याय 12:2. आपल्या विश्वासाचा आरंभ करता व पूर्ण करणाऱ्या येशूकडे पाहूया. त्याने समोरच्या आनंद कविता क्रूस सहन केल्या, लज्जेला तुच्छ मानले आणि देवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसला. प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे? आपला विश्वासाचा आरंभ करता व पूर्ण करणार येशूकडे पाहूया. खूप आवश्यक आहे. आपलं लक्ष येशूकडे केंद्रित असणे खूप आवश्यक आहे, कारण तोच आपला विश्वासाचा आरंभ करता आहे आणि तोच पूर्ण करणारा आहेत. कारण जेव्हा आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर असतं, प्रियानो, सर्व गोष्टी आपल्या जीवनात चांगल्याच घडतात. आणि ते लिहिलं की त्याने समोरच्या आनंद कविता क्रूस सहन केला, लजेला तुच्छ मानले. प्रियानो, येशू ख्रिस्त आपल्यासाठी तो क्रूसावर गेला होता आणि क्रूसावरचं मरण हे खूप भयानक मरण होतं. ते साधं सुद्धा मरण नव्हतं. एक तर तो देव होता, पण तो या जगात एक मानव म्हणून आला. त्याने स्वतःला नम्र केलं आणि क्रूसावर त्याने भयानक मृत्यू स्वीकारलं. त्याला भयानकाची शिक्षा देण्यात आली. त्याच्या डोक्यावर काटेचा जो मुकुट आहे तो ठेवण्यात आला आणि त्याच्या हातांवर आणि पायांवर खिळे ठोकण्यात आले. त्याचे शरीर जे होते ते रक्ताने भिजून गेलेले होते. पण त्याचबरोबर येशू ख्रिस्ताला जे आहे लज्जेचा पण सामना करावा लागला, कारण जे लोक तिथं खाली उभे होते त्यामध्ये काय यहुदी होते, त्यामध्ये काय रोमी लोक होते. ते लोक जे आहेत सहानुभूती दाखवण्यापेक्षा ते लोक जे आहेत त्याची चेष्टा करत होते, त्याच्याकडे बघून हसत होते, त्याच्यावर थुंकत होते. अशा लज्जास्पद गोष्टी या लोकांनी तिथे केल्या. तर येशू ख्रिस्ताला या दोन्ही गोष्टीतून जावं लागलं. एक तर भयानक मरण आणि दुसरं हे जे लोक जे होते त्याची चेष्टा करत होते, त्याचा अपमान करत होते. पण तो सर्व या गोष्टीतून गेला, कारण त्याला त्याच्या समोर एक आनंद होता. आता कोणाला नरकात जायची आवश्यकता नाही आहे. आता पुष्कळ जण जे माझ्या विश्वास ठेवतील ते आता स्वर्गात जातील. प्रियानो, या रोमी लोकांना वाटलं, या यहुदी लोकांना वाटलं की येशू ख्रिस्ताला क्रूसावर टाकलं, मारलं म्हणजे त्याची सर्व स्टोरी संपली. पण स्टोरी संपली नाही. त्याची स्टोरी जी आहे क्रूसापासून सुरू झाली. तेव्हा तो फक्त इस्रायलकरता सीमित होता. पण आता 2025 वर्ष झालेलं आहे त्या गोष्टीला. आता जगभर जे आहे येशू ख्रिस्ताचे सेवक पसरलेले आहेत. जगभर जे आहेत येशू ख्रिस्तावर विश्वास करणारे लोक आहेत. पुष्कळ जणांचे जीवन बदललेले आहेत आणि पुष्कळ लोक त्या क्रूसामुळं आज स्वर्गात गेलेले आहेत. त्याचा आनंद येशू ख्रिस्ताने बघितला आणि म्हणून त्या सर्व गोष्टीचा त्याने सामना केला आणि तो देवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे जाऊन बसला. प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोक जेव्हा कठीण प्रसंगातून जातात, जेव्हा ते कष्टातून जातात, कठीण प्रसंगातून जातात, तर ते जे आहेत ते देवाला सोडून देतात. जेव्हा चांगल्या प्रसंगातून ते जातात तर ते खुश असतात, ते देवाची स्तुती करतात. पण जेव्हा कठीण प्रसंगातून जातात ते देवाला सोडून देतात. प्रियानो, खूप आवश्यक आहे की प्रसंग कुठला पण असू दे, चांगला असू दे का वाईट असू दे, आपण येशू ख्रिस्ताबरोबर असणे खूप आवश्यक आहे. आपल्या समोर तो आनंद असणे खूप आवश्यक आहे, जो आनंद येशू ख्रिस्ताच्या समोर होता की एक दिवस मी येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात असेल. हालेलुया. आपण प्रार्थना करूया.
पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.